ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 75 ते 100 श्लोक 0. पैलखा मुका पुरुषू ऐसा निश्चयो नाही एको परिकाय नेणू आलोको दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसे किरण दिसे परी काही अनारिसे देखी जेना ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आती ऐसे कोणी एके दश दिशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम अज्ञान थोरिये आणि जे आपण पेतरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाचे उभय येऊ बुझे बापा सांगू सत्तेचा नैसर्ग स्वभाव हा आता ज्ञानासारिखे वस्तू आपण पाची देखे परिरूपे अनेके नेणू कोणे जैसा रंका भ्रमला जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी राव आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका तेवी लचकली या दिठी मग देखणे जे उठी तया नाम सृष्टी मीचिविये पैगा जैसी का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा तोची पाडू आत्मया स्मरणे विन असे हेची अनिभ्रांती प्रमेय उपलवू पुढती परितू प्रतिती याची घे पा तरी माझी एक गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाचा गुणी अविद्या आहे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी पै माझे नीची अंगे पौढल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय महद ब्रह्म उदरी प्रकृती आठई विकारी गर्भाची करी पेलोवेली उभय संघू पहिले बुद्धी तत्वे प्रसवले बुद्धी तत्व भारले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषय इंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरेसी तियेही रूपा झालेली विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे
ठाये ठाव रोखाचा आवांखा जैसी बीजकणिका जीवी बांधे उदका भेटत खेव तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेव लागे आणियाची मग गर्भ गोळा तया कैसे रूप तैये आया ते परियेसे राया सुजनांची या पै मनिज स्वेदज उद्धिज चारज उमटती सहज अवयव हे व्योम वायो वशे वाढलेनी गर्भरसे मनिजू उससे अवयवतो पोटी सोनी समरजे पोटी सोनी तमरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा रामकृष्ण हरी।